गुरुप्रतिपदेच्या दिवशी जो भक्त श्रद्धेनं स्वामी नामाचा संकल्प करतो त्याला संकल्प पूर्ण होण्याआधीच स्वामींची प्रचिती मिळते असं म्हणतात. आज गुरुप्रतिपदेच्या शुभमुहूर्तावर स्वामी समर्थ सेवेचा संकल्प कसा करायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये जेव्हा एखादा भक्त स्वतःवर ठराविक कालावधीचं बंधन घालून नामस्मरण करतो तेव्हा स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. त्याचप्रमाणे गुरुप्रतिपदेच्या दिवशी स्वामी नामाचा संकल्प घेतला तर तो पूर्ण होण्याआधीच प्रचिती येते असंही सांगितलं जातं. मग हा संकल्प नेमका कसा घ्यायचा, त्याची योग्य पद्धत काय, संकल्प म्हणजे नेमकं काय, या संकल्पाने होणारे फायदे काय आणि भक्तांसाठी विशेष टीप या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा. सर्वात आधी संकल्प म्हणजे काय बघूया. संकल्प म्हणजे स्वतःवर घालून घेतलेले एक आध्यात्मिक बंधन आहे. यात आपण ठराविक दिवसांत जसे 11, 21, 41 किंवा 108 दिवस स्वामींच्या नावाचा ठराविक जप करतो. जसे दररोज 11 माळा किंवा एकूण 1,00,000 जप केला जातो आणि हा जप पूर्ण करण्याची स्वामींसमोर जाहीर करतो. यात संख्या महत्वाची नसते तर सातत्य महत्वाचं असतं. तुमच्या साधनेत खंड पडता कामा नये किंवा तुमच्या साधनेत खंड पडत नाहीये ना याची स्वामी परीक्षा घेतात आणि तुम्ही यात उत्तीर्ण झालात की फळही देतात. आता स्वामी नामाचा संकल्प करण्याची योग्य पद्धत काय, तर संकल्पाची सुरुवात शक्यतो गुरुवार, स्वामी प्रगट दिन किंवा कोणत्याही शुभ तिथीला करावी असं म्हणतात. गुरुप्रतिपदेला याची सुरुवात केली तर उत्तम मानलं जातं. गुरुप्रतिपदासारख्या दिवसाची निवड स्वामी नावाचा संकल्प करण्यासाठी योग्य मानले गेले. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वामींच्या फोटोसमोर दिवा आणि अगरबत्ती लावावी, हातामध्ये थोडं पाणी घ्यावं, अक्षता घ्याव्यात आणि फुलं घेऊन आणि स्वामींना सांगावं की हे स्वामी राया, मी माझ्या कार्यासाठी आजपासून पुढील काही दिवसांपर्यंत दररोज जपमाळा करण्याचा संकल्प करत आहे. या ओळींमध्ये आपण आपली अडचण सांगावी, मनोकामना सांगावी, दिवसाची संख्या घ्यावी आणि जपमाळेची संख्या सांगावी आणि असा संकल्प करत आहे असं म्हणत हा संकल्प विना अडथळा पूर्ण करण्याची शक्ती मला द्या असं म्हणावं. त्यानंतर ते पाणी स्वामींच्या चरणापाशी सोडावं किंवा तामनात सोडावं. ठरवलेला जप रोज त्याच वेळी आणि त्याच ठिकाणी बसून केल्यास त्याचं फळ अधिक मिळतं असं म्हणतात. जपासाठी तुळशीची किंवा चंदनाची माळ वापरावी आणि सातत्य ठेवावं. या संकल्पाने होणारे लाभ म्हणजे मनोरथ पूर्ण होतं. भक्तांचे असे अनुभव आहेत की जर संकल्प शुद्ध